श्री विरूपाक्ष महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष पुष्प अर्चन सोहळा संपन्न। पनवेल येथील प्राचीन श्री विरूपाक्ष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला बुधवार दिनांक 8 मे रोजी 21 वर्ष पूर्ण झाली। जीर्णोद्धाराच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेलमधील पत्रकार बांधव आणि विविध मंदिरांच्या न्यासाचे प्रतिनिधी त्यांच्या हस्ते लक्ष पुष्प अर्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता। देवस्थान विश्वस्त व सेवा समूह यांच्या वतीने परमोच्च प्रसन्नतेची अनुभूती देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यतो असा पार पडला। सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्री शंभू महादेवांच्या पिंडीवर अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर गाभाऱ्यामध्ये 12 विविध प्रकारची पुष्पे अर्पण करून लक्ष पुष्प अर्चन सोहळा पार पडला। प्रसाद कर्वे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री शंभू महादेवांचे नाम उच्चारण झाल्यावर अर्चन सोहळ्यासाठी बसलेले मान्यवर पुष्पाणी समर्पयामी असे म्हणत फुले अर्पण करत होते। विशेष म्हणजे श्री विरूपाक्ष महादेव मंदिरांच्या इतिहासात हा सोहळा पहिल्यांदाच पार पडला। श्री विरूपाक्ष महादेव मंदिर विश्वस्त आणि सेवा समूह यांनी अथक परिश्रम घेऊन पारंपरिक परंतु शानदार पद्धतीने वर्धापन दिन सोहळा साजरा केला। पुष्पार्चन सोहळ्यानंतर विविध रंगीत सुवासिक फुलांनी गाभारागृह भरून गेले। हजारो भाविकांनी त्यानंतर मनोभावे दर्शन घेतले। दुपारी श्री शंभू महादेवांना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली। सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे यांच्या स्वरसोहम या श्रुश्राव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री विरूपाक्ष महादेव मंदिरामध्ये प्रसाद कर्वे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनेमाने उपासना करणाऱ्यांनी एकत्र येत सेवा समूह स्थापन केला आहे। सेवा समूह व मंदिर विश्वस्त यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। यंदाच्या वर्षी लक्ष पुष्प अर्चन सोहळ्याच्या माध्यमातून श्री शंभू महादेव सेवा करण्यात आली। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।